नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मॉल राजपाल घेऊन आले आहेत 30% ते 70% पर्यंत भव्य डिस्काउंट व भव्य सेल, तसेच आकर्षक खरेदीवर आकर्षक गिफ्ट। आला रे आला राजपाल सेल आला। त्वरा करा आणि आपण सर्व चला, आपली खरेदी फक्त राजपाल मध्येच करा। राजपाल सेल अहमदनगर, संगमनेर, नारायणगाव या ठिकाणी येऊन आपली खरेदी करा व मिळवा आकर्षक बक्षिसे। तर या संधीचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा। संपर्कासाठी संगमनेर 02425 22 22 26, अहमदनगर 0241 2 99 92 99, नारायणगाव 021 32 2 42 13 2। येत्या पावसाळ्यात शेवगाव शहराची होणार तुंबापुरी। पावसाळापूर्व नाले सफाईला नगर परिषद आरोग्य विभागाकडून दिरंगाई। याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील गटारीवर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केलं असून मुख्य बाजारपेठेतील गटार शोधून दाखवा आणि 1000 रुपये बक्षीस मिळवा। काहींचे आधीच अतिक्रमण, त्यात म्हणतात गटारी ही माझ्या बापाची। व्यापारी ही नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना उद्धट भाषा वापरतात। शहरातील सर्वच प्रमुख राज्य महामार्ग आणि मुख्य बाजारपेठ येथील गटारी वर्षभर तुंबलेल्या असतात। हॉटेल व्यवसाय करणारे, कापड व्यवसाय करणारे, प्लास्टिक व इतर व्यवसाय करणारे टाकाऊ साहित्य झाडूने गटारीत लोटून मोकळे होतात। काहींनी त्यावर पायऱ्या बनवल्या आहेत, तर काहींनी चक्क बांधकाम करून ओटा बनवला आहे। मुख्य बाजारपेठेत मुलांची जिल्हा परिषद शाळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक व पुढे जैन गल्ली भागात सुद्धा गटारीचे घाण पाणी कायम रस्त्यावर असतं। पायी चालणारे लोक बदकासारखे उड्या मारत चालत असतात। शेजारच्या दुकानदारांनी गटारच गायब केली आहे, त्यामुळे या भागात कायम पाणी साचून दुकानांमध्ये पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। बाजारपेठ, बसस्थानक परिसर, नेवासा रोड, शौकीन हॉटेल परिसर या भागात निम्मे शहराचे पाणी उतारामुळे येत असल्यामुळे दरवर्षी या भागातील व्यापाऱ्यांना आणि शहरातील सगळ्यात मोठी गटार वल्लभदास लड्डा धर्मशाळेच्या मागच्या बाजूला आहे। परंतु नव्याने झालेल्या अतिक्रमण या भागातील व्यापाऱ्यांना त्रास होत आहे। पायी चालणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागतो। शेवगाव नगर परिषदेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्याने सगळा कारभार आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय असा झाला आहे। अवकाळी पावसात शेवगाव व शहराची झालेली दैना पाहता जून महिन्यात होणाऱ्या मोठ्या पावसामुळे शहराची वाताहत मुंबापुरी होणार आहे। शहरातील गटारी काढताना सुद्धा मोठमोठ्या व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेत नगरपालिकेतील स्थानिक लोक घेत असतात। गेल्या 5 वर्षापासून नगरपालिकेला नगरसेवक आणि नगराध्यक्ष पद नसल्यामुळे जुन्यातीलच काही लोक तिथे जाऊन ढवळाढवळ करत असतात व इकडे बाहेर भेटायला सांगतात। आमचा नगरपालिकेचा काही संबंध नाही। पालिकेत कायम एरझाऱ्या हेलपाटे मारणाऱ्यांनी तरी पालिका कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्व नाले सफाईच्या संदर्भात काय तीर मारले याची साधी चौकशी करण्याची सुद्धा कष्ट कुणी घ्यायला तयार नाही। सुमारे 2 कोटी 20 लाख रुपयांचा घनकचरा ठेका शेवगाव शहर स्वच्छ आणि सुंदर तरी पण दिसत नाही। अनेक ठिकाणी उकिरडे साचलेले आहेत। रत्नप्रभाचा ठेकेदार कंपनीचा प्रकाश कुठेही पडताना दिसत नाही। काही भागात घंटागाडी सकाळी 8 वाजता येते, काही भागात त्याचे वेळापत्रक नाही, तर काही भागात 4-4 दिवसांनी येते। या सर्वांचं नियोजन कोण करतं याची सखोल चौकशी झाली पाहिजे। शेवगाव तालुका प्रतिनिधी आदिनाथ दिंडे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।